नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाची गणित भाग 1 आणि गणित भाग 2 यांची 20 गुणांची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका या एकच व्हिडिओच्या माध्यमातून आपण सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. यानंतर आपण सेमीच्या विद्यार्थ्यांची इंग्रजीमधून सुद्धा प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहोत. तोही व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. आणि यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. इयत्ता 9वी गणित भाग 1 आणि 2 द्वितीय घटक चाचणी. गुण 20, वेळ 1 तास. क्वेश्चन 1, रिकाम्या जागा भरा 4 गुणांसाठी. पहिलं, 4 व 25 यांचे मध्यम प्रमाणपद पुढीलपैकी कोणते? उत्तर आहे सी पर्याय 12. दुसरं, शुभम व अनिल यांना 3:5 या प्रमाणात 24 केळी वाटली, तर शुभमला मिळालेली केळी किती? आणि अजय हा विजयपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. हे पुढचं वाक्य चुकीचं टाकलेलं आहे. शुभमला मिळालेली केळी किती? तर ती आहे 9, डी पर्याय. पुढं तिसऱ्याचं उत्तर आहे ए 2. त्यानंतर चौथं आहे, अजय हा विजयपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. त्या दोघांची 25 वय आहे, तर अजयचं वय ते आहे 10 वर्ष. ब भाग, थोडक्यात उत्तरे लिहा 6 गुणांसाठी. 12, 16 आणि 21 या प्रत्येक संख्येत कोणती संख्या मिळवली असता येणाऱ्या संख्या पारंपरिक प्रमाणात असतील? 6 गुणांसाठी हा प्रश्न सोडवायचा आहे. बघा त्याचं उत्तर. या पद्धतीने हे गणित सोडवा. सुरुवातीला समीकरण तयार करा दिलेल्या माहितीवरून, आणि मग त्याच्यात किमती टाका आणि हळूहळू स्टेप बाय स्टेप ते उदाहरण सोडवा. आणि उत्तर येतं x बरोबर 4. दुसरं उदाहरण बघा. मध्यम प्रमाणपद काढायचे दिलेल्या समीकरणामधून. ते पण आपण या पद्धतीने सॉल्व करायचे. आणि उत्तर आहे x वर्ग अधिक y वर्ग भागिले xy वर्गमुळात x वजा y. तिसरं, एक सामायिक समीकरण सोडवा. बघा ते या पद्धतीने सॉल्व करा. चौथं, प्रियंका आणि दीपिका यांच्या वयाची बेरीज 34 वर्ष आहे. प्रियंका दीपिकापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे, तर त्यांची वये काढा. त्यानंतर इयत्ता 9वी गणित भाग 2 द्वितीय घटक चाचणी. वेळ 2 तास. क्वेश्चन 1, रिकाम्या जागा भरा 4 गुणांसाठी. 1, एका समभुज चौकोनाच्या सम्मुख कोणांची मापे 2x 0° व बघा समीकरण दिले. एकची किंमत आपल्याला विचारलेली आहे, ती आहे 40. उदाहरण सोडवल्यावर येते किंमत डी. दुसरा आहे 2.9 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळाला जास्तीत जास्त किती लांबीची जीवा असू शकते? ती आहे 5.8 सेमी. डी पर्याय. एक्स अक्षाचे समीकरण खालीलपैकी कोणते? y बरोबर 0. बी पर्याय. -4 - 3 हा बिंदू कोणत्या चरणात असेल? दुसऱ्या. बी पर्याय. प्रश्न दुसरा, उत्तरे लिहा फक्त 3, 6 गुणांसाठी. y अक्ष
आणि रेखा x बरोबर -4 समांतर आहेत. तर दोघांमधील अंतर आपल्याला काढायचं आहे, ते आहे -44. त्यानंतर या ठिकाणी त्रिकोण PQR काढायचं आहे आपल्याला आणि त्या त्रिकोणाचं परिवर्तुळसुद्धा काढायचं आहे दिलेल्या मापानुसार. आकृती काढायची आपण या ठिकाणी. त्यानंतर तिसरं, एका वर्तुळाचा व्यास 26 सेमी असून जिवेची लांबी 24 सेमी आहे. तर जिवेच्या केंद्रापासूनचं अंतर किती? बघा, या पद्धतीने उत्तर सोडवा. त्यानंतर चौथं, आकृतीमध्ये त्रिकोण ABC यांच्या बाजूंच्या मापं दिलेली आहेत. मध्यबिंदू कोणते आहेत ते सांगितलेले आहे आणि त्यांची लांबी काढायची दिलेल्या मापांवरून. बघा, ती XYची लांबी आहे 45 सेमी, YZची लांबी आहे 2.5 सेमी आणि XZची लांबी आहे 5.5 सेमी. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीची गणित भाग 1 आणि गणित भाग 2ची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका 20 गुणांची आपण उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली. यासारखी सेमीची प्रश्नपत्रिका आपल्याला हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.